कुंभ राशी 23 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी जूनचा चौथा आठवडा तुमच्यासाठी जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो। या आठवड्यात काही ग्रहांची स्थिती बदलणार आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगाबद्दल बोलायचे झाले तर सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे मिथुन राशीत गुरु आदित्य राजयोग निर्माण होत आहे। शुक्र मेष राशीत राहून धनशक्ती निर्माण करत आहे तर वृषभ राशीत जाऊन मालव्य राजयोग निर्माण करत आहे। अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच लाभदायी ठरणार आहे। या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही सर्जनशील बदल घडणार आहेत। हे बदल करिअरशी संबंधित असोत किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असोत, ते तुम्हाला एक नवीन दिशा आणि ताजेपणाची भावना देतील। हा बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो। कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या भावंडासोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होण्याची शक्यता आहे। ते तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यांच्या भावना आणि चिंता तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करू शकतील। विश्वास टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला त्यांचे लक्षपूर्वक ऐकावे लागेल। आठवड्याच्या शेवटी कुटुंबासह बाहेर फिरायला जाणे किंवा सहलीचे नियोजन करणे हा एक चांगला विचार असेल। यामुळे केवळ नात्यात गोडवा येणार नाही तर तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलन देखील मिळेल। व्यावसायिक जीवनात स्थिरता राहील, तथापि हा आठवडा तुमच्या भविष्यासाठी काही नवीन योजनांचा पाया रचण्याचा काळ देखील असू शकतो। एकंदरीत कौटुंबिक बंधन, सर्जनशील ऊर्जा आणि भविष्यातील योजनांचा आकार देण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे। कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात शुभ परिणाम देतील। या आठवड्यात तुमच्या योजना वेळेवर पूर्ण होतील आणि अनेक अडथळे देखील दूर होतील। कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी किंवा प्रभावशाली व्यक्तीशी सकारात्मक संपर्क होऊ शकतो, जो तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल। नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात। व्यवसाय वाढेल, आर्थिक बाजू मजबूत असेल। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले असेल, परंतु अतिरिक्त कामामुळे तुम्ही थकू शकता। कुटुंबाशी तुमचा समन्वय चांगला राहील आणि घरात आनंदाचे वातावरण असेल। प्रेमसंबंध देखील गोड होतील। या आठवड्यात तुम्ही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन तुमची प्रतिमा सुधारू शकता। प्रवासाची देखील शक्यता आहे, जो फायदेशीर ठरेल। नवीन कल्पनांच्या मागे लागतात खूप एकटे पडू नका। तुमच्या भावना आणि व्यावहारिकतेचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे। तुमचे कल्याण राखण्यासाठी स्वतःची काळजी घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ देण्यास विसरू नका। या आठवड्यात वैयक्तिक वाढ आणि नवीन रोमांचक संधींसाठी मोठी क्षमता आहे। करिअरमध्ये प्रगती निश्चितच आहे। या आठवड्यात तुमचे तारे काहीतरी नवीन करण्याचे संकेत देत आहेत। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे। तथापि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे महत्त्वाचे असेल। कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि आरोग्य सामान्य राहील। या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प मिळू शकतात, जे तुमची व्यावसायिक ओळख वाढवू शकतात। जर तुम्ही फॅशन, डिझाईन किंवा कला क्षेत्राशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो। नवीन करारांवर स्वाक्षरी करताना अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा। कोणत्याही चुकीमुळे भविष्यात समस्या उद्भवू शकतात। नातेसंबंधामध्ये समज आणि स्थिरता असेल। कुटुंबात धार्मिक वातावरण किंवा सुसंवाद राहील। वैवाहिक जीवनात पुन्हा प्रेम आणि समजूतदारपणा येईल। प्रेम जीवनाबद्दल त्यांच्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची संधी मिळू शकते। काही जण लग्न किंवा साखरपुड्यासारखे पाऊल उचलू शकतात। या आठवड्यात भरपूर पाणी प्या आणि संतुलित द्रव्य आहार घ्या। ध्यान आणि प्राणायाम मानसिक तणावापासून मुक्तता देतील। या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारखा 24, 25 आणि 27 असतील, तर भाग्यशाली रंग हिरवा, निळा आणि क्रीम असेल। भाग्यशाली दिवस बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असेल। कुंभ राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीतील चंद्राचा त्रिकोण असलेला कुंभ राशीमुळे तुमच्या जीवनात विपुलता आणि स्पष्टता येईल, ज्यामुळे इतरांसोबत सहजतेने सहयोग करण्याची ही एक उत्तम संधी असेल। 25 तारखेला कर्क राशीतील ही अमावस्या तुमच्यासाठी अर्थपूर्ण असलेल्या नातेसंबंधांवर प्रगती करेल आणि त्यावर आधारित असतो। या अमावस्यामुळे पुढील 6 महिन्यांसाठी तुमचे डोळे नवीन कल्पना आणि अनुभवांसाठी खुले आहेत, ज्यामुळे तुमच्या कुंडलीच्या या भागात काही अत्यंत आवश्यक संयम आणि दृढ निश्चय देखील जोडला जातो। तुम्ही इतरांसोबत चांगले काम करायला शिकत आहात आणि जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमच्या जोडीदारासमोर अधिक उपस्थित कसे राहायचे हे तुम्ही शिकत आहात। 26 तारखेला बुध सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर ऊर्जा तुमच्या भागीदारीत समजूतदारपणाचा आणखी एक थर जोडेल। 27 तारखेला चंद्र तुमच्या कुंडलीच्या या भागात प्रवेश करेल,
ज्यामुळे तुम्हाला इतरांशी तडजोड करता येईल आणि अधिक संघ खेळाडू बनता येईल। तुमच्या राशीत प्लुटोच्या विरोधात असतानाही तुमच्या भागीदारीत घरात ही तेजस्वी ऊर्जा आठवड्याच्या शेवटी तुमच्यासाठी ती आशावादी ऊर्जा तुमच्या सध्याच्या प्रेमळ नातेसंबंधांमध्ये समाविष्ट करण्याचा आणि ती वाढवण्याचा काळ बनवते। कुंभ राशी, या आठवड्यात तुम्ही टीमवर्क, प्रेम आणि वैयक्तिक वाढ यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। कर्क अमावस्या तुमच्या सहकार्याच्या भावनिकदृष्ट्या जोडण्याच्या क्षमतेला पोषक ठरते। बुध आणि चंद्र तुमच्या भागीदारी क्षेत्रात ऊर्जा निर्माण करत असल्याने व्यवसाय आणि प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद परत येतो। आशावादाकडे झुकून जा आणि नियंत्रण सोडून द्या। एकत्र पुढे जाण्याची वेळ आता आली आहे। एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।